हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल आशूज मेकओव्हर। सो तुमच्यासाठी मी परमनंट स्मूथनिंगचा पुन्हा एकदा व्हिडिओ घेऊन येत आहे। सो बिफोर लुक तुम्ही पाहू शकता। आता जर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर याच्या अगोदरही मी काही व्हिडिओ आहेत जे अपलोड केलेले आहेत। स्मूथनिंग आहे, स्मूथनिंग प्लस कॅराटिन आहे, दोन्ही ट्रीटमेंट एकत्र कसे करावे, कुठल्या हेअरवरती करावे हेही मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। सो तेही व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता। आणि हाही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आवडले असल्यास नक्की कमेंट करा। सो मी काही टिप्स पण तुम्हाला दिल्या आहेत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये। आताही काही मी टिप्स तुमच्याशी शेअर करणार आहे। सो इथे जे क्लायंटचे हेअर आहेत ते वर्जिन हेअर आहेत, मीन्स या हेअरवरती कुठली ट्रीटमेंट झालेली नाही आहे। सो इथे आपण जी क्रीम यूज केलेली आहे ती एक्स्ट्रा रेसिस्टंट क्रीम यूज केलेली आहे लॉरियल ब्रँडची। सो इथे आपण क्रीम अप्लाय करून घेणार आहोत पूर्ण हेअरवरती। लॉरियल ब्रँडमध्ये आपल्याला दोन टाईपची क्रीम येतात, एक तर तुम्हाला रेसिस्टंट क्रीम आणि सेकंड जी आहे ती एक्स्ट्रा रेसिस्टंट। जे आर वाली आहे रेसिस्टंट क्रीम जी आहे ती आपण केमिकल ट्रीटेड हेअरला माइल्ड क्रीम असल्यामुळे यूज करू शकतो। आणि जे वर्जिन हेअर तुमच्याकडे येतील, जे थिक हेअर असतील, त्यांना हेवी कर्ल्स असतील, त्यांना तुम्ही एक्स्ट्रा रेसिस्टंट क्रीम यूज करणार आहात। सो गाईज इथे आपले पूर्ण कंप्लीट झालेलं आहे। त्यानंतर आपण वेट करणार आहोत अकॉर्डिंग हेअर। कम से कम 30 to 40 मिनिट्स हे नॉर्मली लागतात हेअरचे बॉन्ड ब्रेक होण्यासाठी। सो इथे आपण चेक केलेला आहे, बॉन्ड ब्रेक झालेले आहेत, हेअर वॉश करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण करणार आहोत ब्लो ड्राय। तर बॉन्ड कसे चेक करतात हे माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे प्रॅक्टिकली की कसे बॉन्ड ब्रेक झाले हे आपण ओळखावे। सो गाईज इथे आपण पूर्ण 100% ब्लो ड्राय करून घेणार आहोत। त्यानंतर आपली जी स्टेप येते ती म्हणजे आयर्निंग, आणि हेही तुम्हाला अकॉर्डिंग हेअर करावं लागतं। जे मशीनचं टेम्परेचर आहे ते तुम्ही त्यानुसार ठेवणार आहोत। त्यानंतर आपण पूर्ण हेअरला आयर्निंग करून घेणार आहोत। सो गाईज आजची टिप्स मी अशी देते आहे की जे न्यूट्रलायझर ॲप्लिकेशन आहे ते आपण आयर्निंग नंतरची स्टेप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 10 मिनटं गॅप ठेवून त्यानंतरच ॲप्लिकेशन करायचं आहे। बिकॉज न्यूट्रलायझरमध्ये एक प्रकारे हीट असते आणि आपण आयर्निंग केल्यानंतर जी हीट असते ती दोन्ही एकत्र हीटमुळे आपल्या रिझल्टला प्रॉब्लेम होऊ शकतो, आपले हेअर बर्न होऊ शकतात। सो ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा। सो सांगितल्याप्रमाणे 5-10 मिनटं वेट करून आपण इथे न्यूट्रलायझर ॲप्लिकेशन करणार आहोत। डन झालेलं आहे इथे ॲप्लिकेशन आपलं। आपण 10 मिनिट्स नंतर इथे हेअर वॉश करून घेणार आहोत। त्यानंतर फायनल ब्लो ड्राय करणार। 3 डेज नंतर आपण जे वॉश केलेला जो फायनल रिझल्ट आहे तोही मी या व्हिडिओमध्ये लास्टला शो करणार आहे। टिप्स आवडल्या असल्यास नक्की कमेंट करा। सो प्रोसेस गाईज इथे आपली कंप्लीट झालेली आहे। आफ्टर वॉशचा मी व्हिडिओ इथे दाखवलेला आहे तुम्हाला। तुम्ही रिझल्ट पाहू शकता। आफ्टर वॉश फायनल रिझल्ट जो आहे एकदम नॅचरल तुम्हाला आलेला आहे, आर्टिफिशियल लुक नाही आहे। सो गाईज अशा रीतीने तुम्ही जर फॉलो कराल तर नक्की रिझल्ट तुम्हाला बेस्ट येईल, 101% येईल। सो मी आता इथे माझा व्हिडिओ जो आहे तो संपवते आहे। नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टे ट्यून गाईज, बाय बाय।